नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण मराठीतील पाठ 3 शाल ह्याचा अभ्यास करणार आहोत. ह्या पाठाचे लेखक आहेत लेखक रा ग जाधव. रा ग जाधव यांचे संपूर्ण नाव आहे रावसाहेब गणपत जाधव. शाल शाल हे लोकरीची उंची वस्त्र असते ज्याचा उपयोग सन्मान करण्यासाठी, शोभा वाढवण्यासाठी, लहान मुलांना ऊब देण्यासाठी, भिक्षकऱ्याला पांघरण्यासाठी, शाल विकून अन्नाची ऊब मिळविण्यासाठी वापर केला जातो. शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी त्यांना मानाने शाल व श्रीफळ दिले जाते. तर चला तर आपण या पाठाचा अभ्यास करूया. लेखक परिचय. लेखक रा ग जाधव, कवी समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती ह्यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्याच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. शालीभूती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. तर चला तर पाहूया या पाठामध्ये लेखक आपल्याला काय सांगू इच्छितात. एकदा मी पु ल देशपांडे ह्यांच्या घरी काही एक निमित्ताने गेलो होतो. म्हणजेच लेखक रा ग जाधव हे पु ल देशपांडे हे सुद्धा एक लेखक होते. त्यांच्या घरी काही निमित्ताने म्हणजे फॉर सम पर्पज, काही कारणास्तव ते त्यांच्या घरी गेले होते. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. म्हणजे लेखक सांगतात की जेव्हा माझे काम झाले, त्यांच्याबरोबर जे काम होते ते झाले, तेव्हा मी निघण्याच्या बेतात म्हणजे काय, तयारीत होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? म्हणजे लेखक जेव्हा घरी येण्याच्या तयारीत होते त्यावेळेस पु ल देशपांडे ह्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे ह्यांनी त्यांना विचारले, यांनी सांगितले की तुम्हाला मी एक शाल देऊ का आणि ती तुम्हाला दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले. म्हणजे लेखकांना जेव्हा सुनीताबाईंनी शाल देणार हे सांगितले तेव्हा लेखक खूप आनंदित झाले आणि त्यांनी पटकन एका पायावर हा म्हटणे म्हणजे पटकन तयार होणे. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. म्हणजे लेखकांना वाटले की पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी ह्यांच्याकडून आपल्याला शाल मिळणे हा एक काय गौरव आहे. गौरव म्हणजेच सन्मान आहे. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. म्हणजेच लेखक सांगतात किंवा जेव्हा सुनीताबाईने मला शाल दिली, ती शाल मी घरी नेऊन माझ्या खोलीमध्ये माझ्या सुटकेसमध्ये ठेवून दिली आणि ती वापरली नाही आणि आय डिड नॉट यूज, मी यूज ती केलीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. म्हणजे लेखकांची निवड वाई या शहरामध्ये, वाई हे शहर सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठी आहे आणि या शहरात जेव्हा लेखक अध्यक्ष म्हणून गेले
तेव्हा नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. म्हणजे लेखक जिकडे राहत होते ती ती त्यांची खोली नदीकाठी होती आणि तिकडे काय होती? प्राज्ञ पाठशाळा. प्राज्ञ पाठशाळा म्हणजेच वैद्यकीय शाळा होती, ज्याची स्थापना 1901 मध्ये झाली होती. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. म्हणजेच त्या खोलीच्या बाजूला एक नदी होती, ज्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. आणि देअर वॉज वन रिव्हर, द नेम ऑफ द रिव्हर इज कृष्णा. आणि ती कुठे होती? दक्षिणेकडील भागात. दक्षिणेकडील भागात म्हणजे साऊथ साईडला होती. आणि त्या नदीचा प्रवाह कसा होता? चिंचोळा होता. चिंचोळा म्हणजेच अरुंद, आणि इट वॉज व्हेरी नॅरो. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. म्हणजेच लेखक जिकडे राहत होते, ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीच्या बाजूला एक नदी होती आणि त्या नदीच्या काठी एक बाई मासे पकडत होती आणि तिने आपले छोटे मूल बाजूला ठेवले होते आणि ते मूल काय करत होते? जोरजोरात रडत होते. म्हणजे दॅट चाइल्ड वॉज क्राईंग. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. म्हणजे लेखकाने जेव्हा बघितले ते लहान मूल रडत आहे आणि ती बाई मासे पकडण्यामध्ये गुंग आहे, तेव्हा लेखकाला त्या लहान मुलाची आणि त्या बाईची देखील दया आली. मग लेखकाने काय केले की आपल्या सुटकेसमधील ती शाल काढली, जी पु ल देशपांडे ह्यांच्या पत्नी सुनीताबाई ह्यांनी दिली होती. ती शाल काढली आणि सुटकेसमधून काही नोटा 5-50 रुपयाच्या, म्हणजे सम मनी ऑल्सो ही टूक, आणि त्यांनी जाऊन ते पैसे आणि ती शाल त्या बाईला दिली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ. म्हणजे लेखकाने त्या बाईला सांगितले की हे पैसे घे, ही शाल घे आणि प्रथम काय कर तू? ते मूल जे रडत आहे त्या मुलाला ह्या शालीमध्ये गुंडाळ. गुंडाळणे म्हणजे टू रॅप हिम. आणि मग मासे मारत बस, आणि आफ्टरवर्ड्स यू डू युअर वर्क. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. म्हणजेच लेखक सांगतात की मी जेव्हा त्या बाईला शाल दिली तेव्हा मला झालेला जो आनंद होता, तो आनंद का होता? जास्त होता. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. आता इकडे लेखकाने अजून एक लेखकाचा उल्लेख केलेला आहे, ज्या लेखकांचं नाव आहे कविवर्य नारायण सुर्वे. हे काय करत होते? नेहमी सभा संमेलने गाजवत. सभा संमेलने गाजवत म्हणजे काय? ते नेहमी सभेमध्ये असायचे आणि तेही एक सुप्रसिद्ध लेखक होते आणि ते नेहमी संमेलनासाठी हजर असत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. यांनी ही बिकेम अ प्रेसिडेंट ऑफ मराठी साहित्य संमेलन. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. म्हणजे नारायण सुर्वे हे सुद्धा खूप प्रसिद्ध होते, त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांचे कार्यक्रम असत, कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम, त्या प्रोग्रामला अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र म्हणजे काय? रात्र आणि दिवस, यानी डे अँड नाईट भरतीच असे. भरती म्हणजे काय? इकडे अर्थ आहे गर्दी, म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी गर्दी असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे ह्यांना प्रत्येक कार्यक्रमात आणि जिकडे जिकडे ते प्रोग्रामसाठी जिकडे जिकडे त्यांना प्रोग्राम असेल त्या प्रोग्राममध्ये त्यांना शाल आणि श्रीफळ मिळत असे. शाल म्हणजे शॉल आणि श्रीफळ म्हणजे नारळ, कोकोनट, हे त्यांना मिळत असे. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. म्हणजे एकदा कविवर्य नारायण सुर्वे हे राग जाधव यांना म्हणाले की मला जिकडे तिकडे शालीच मिळत आहेत आणि या शाली घेऊन घेऊन मी आता काय झालेलो आहे? शालीन बनू लागलेलो आहे. शालीन बनणे म्हणजे काय? नम्र, यानी आय एम बिकमिंग लीन, नम्र.
त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोज माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. म्हणजे ते जे काही बोलत, कविवर्य नारायण सुर्वे ते जे बोलत, त्यांची उपरोधिकता म्हणजे काय, उपासहीनता ही कशी असे, नेहमी सगळ्यांच्या लक्षात येणारी असे, म्हणजे कोणालाही कळेल अशी असे. शाल व शालीनता याचा संबंध काय, म्हणजे ते नेहमी काय सांगत की शाल आणि शालीनता म्हणजे काय, सभ्यता, ह्यांचा काहीही संबंध नाही. संबंध म्हणजे काय, रिलेशन, आणि देर इज नो रिलेशन बिटवीन द शाल अँड शालीनता. खरं तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. म्हणजेच खरा नम्रपणा हा जो नम्रपणा आहे हा शालीशिवाय आपल्याला शोभून दिसतो. शोभून दिसणे म्हणजे काय, चांगला दिसणे. सुर्वे मुळातच शालीन, म्हणजे लेखक नारायण सुर्वे हे कसे होते, नेहमी नम्र असायचे. शालीन होते म्हणजेच नम्र होते. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. म्हणजे जरी त्यांना प्रत्येक प्रोग्रामला शाली मिळत होत्या तरीसुद्धा त्यांनी त्यांचा स्वभाव जो होता तो काही बदलला नाही. म्हणजे नेहमी ते कसे राहिले, नम्र राहिले आणि कधी क्षीण झाला नाही म्हणजे काय, नष्ट झाला नाही. म्हणजे त्यांची जी शालीनता होती, त्यांचा जो नम्रपणा होता तो कधीच नष्ट झाला नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. म्हणजे इकडे लेखक राग जाधव म्हणतात की जर शालीमुळे आपली जर शालीनता वाढली असती, म्हणजे आपला नम्रपणा जर शालीमुळे वाढला असता तर मी काय केलं असतं, स्वतः लोन घेऊन किंवा कर्ज घेऊन त्या कर्जातून शाली आणल्या असत्या, आणि आय वूड हॅव बॉट अ न्यू शॉल्स अँड आय वूड हॅव डिस्ट्रीब्युटेड टू एव्हरीवन. म्हणजे मी सगळ्यांना शाली वाटून टाकल्या असत्या आणि त्यावरूनच माझी शालीनता सर्वांना कळून दिली असती. शालीन कवी मनापासून हसला. म्हणजे हे ऐकून नारायण सुर्वे यांनी काय केलं, ते मनातच हसले. एनी लाफ इन द माइंड. शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे माझे उत्तर जाते. म्हणजे लेखक सांगतात की आपल्याला जास्त शाली मिळाल्यामुळे आपली शालीनता ही काय होते, जाते. म्हणजे कधी आपल्याला जर लोकांकडून आपल्याला खूप प्रेस केलं गेलं तर आपण काय करतो, आपण म्हणजे जसे ढगात उडतो. म्हणजेच काय होते की आपण आपला नम्रपणा विसरून जातो आणि आपल्या मनामध्ये अहमपणा वाढतो. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. म्हणजे जर आपला जास्त सन्मान झाला, सत्कार झाला तर आपलं जे जगणं आहे, आपला जो नम्रपणा आहे तो आपण काय करतो, गमावून बसण्याचा धोका असतो. गमावून बसणे म्हणजे काय, तो नष्ट होण्याचा बरेच असे चान्सेस असतात की आपण आपला जो नॉर्मली जो स्वभाव असतो तो स्वभाव आपण कधी आपल्याला जास्त प्रेस केल्यामुळे हा स्वभाव आपला काय होतो, चेंज होतो आणि मग आपल्या जीवनामध्ये धोका निर्माण होतो की हा कधी आपण माणसं सांगतात ना की तो होता त्यापेक्षा आता काय झालेला आहे, खूप बदललेला आहे. म्हणजे आपल्यात हे बदल दिसून येतात. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. म्हणजे इकडे राग जाधव सांगतात की माझी निवड मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून झाली आणि आय वॉज सिलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट फॉर द मराठी साहित्य संमेलन. आणि बिनविरोध म्हणजे कोणाचाही विरोध नसताना. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालीचा वर्षाव झाला. म्हणजे जेव्हा मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो त्यानंतर माझ्यावर शालीचा वर्षाव व्हायला लागला. व शालीचा वर्षाव होणे म्हणजे काय, खूप शाली मिळू लागल्या. ज्याप्रमाणे पावसाचा वर्षाव होतो म्हणजे खूप पाऊस पडतो, त्याप्रमाणे लेखकावरती शालीचा वर्षाव होऊ लागला.
एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. म्हणजे इकडे लेखक काय सांगतात की माझ्याकडे एवढ्या शाली जमल्या की माझी जी खोली होती ती खोली कशी होती, एकदम छोटी होती, 8x6ची. म्हणजे वेअर आय यूज टू स्टे माय रूम वॉज व्हेरी स्मॉल, 8x6. अँड इन दॅट रूम टू कीप ऑल द शॉल्स इट वॉज डिफिकल्ट. म्हणजे माझ्या खोलीमध्ये ह्या शाली ठेवण्यासाठी जागा नव्हती. मग मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. म्हणजे तेव्हा लेखकाने काय केलं, आपल्या सगळ्या शाली एका गाठोड्यामध्ये बांधल्या. गाठोडं म्हणजे काय, बंडल. म्हणजे एका कपड्यामध्ये सगळ्या शाली बांधल्या आणि त्या निकटवर्ती मित्राकडे नेऊन दिल्या. निकटवर्ती मित्र म्हणजे काय, जवळचा जो मित्र असतो आपला, अधिक जवळचा, अशा जवळच्या मित्राकडे त्या नेऊन दिल्या. त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. म्हणजे लेखकाने त्या मित्राकडे शाली दिल्या तेव्हा त्या मित्राला सुद्धा सांगितलं की तुला जर एखादी शाल हवी असेल तर यू हॅव फ्रीडम टू यूज ऑल दीज शॉल्स. म्हणजे त्यांना पूर्ण अधिकार दिला, राईट्स दिले की तुला जेव्हा जेव्हा शाली वापरायच्या असतील तेव्हा तू वापरू शकतो. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळली. म्हणजे लेखकाचा जो मित्र होता तो कसा होता, अतिप्रामाणिक. अतिप्रामाणिक म्हणजे काय, ही वॉज व्हेरी हॉनेस्ट. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या ह्या शाली व्यवस्थित सांभाळून ठेवल्या. आणि ही टूक द केअर ऑफ ऑल दीज शॉल्स. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. म्हणजे लेखक काय सांगतात की नंतर माझ्याकडे एवढ्या शाली होऊ लागल्या की त्या ठेवण्यासाठी जागाच नव्हती. म्हणून मी काय करायला लावलं, ह्या सगळ्या शाली जे जे गरीब होते, जे जे श्रमिक होते, श्रमिक म्हणजे कष्टकरी, जे गरीब होते त्या सगळ्यांना मी त्या देण्यास सुरुवात केली. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. म्हणजे इकडे लेखक काय सांगतात की लेखक हे पुण्यामध्ये राहत होते आणि पुणा शहरामध्ये जी शनिवार पेठ होती, म्हणजे तिकडे एक जी बाजारपेठ होती शहरामध्ये, त्या बाजारपेठेजवळ एक मोठे मंदिर होते. त्या मंदिराचे नाव होते ओंकारेश्वर मंदिर. आणि देअर वॉज वन बिग टेम्पल अँड नेम ऑफ द टेम्पल इज ओंकारेश्वर टेम्पल. आणि ते मंदिर पुलावर, आणि त्या मंदिराच्या बाजूला एक पूल होता. पूल म्हणजे काय, ब्रिज. आणि त्या ब्रिजवरून लेखक तिकडून रोज संध्याकाळी, एव्हरी डे इन द इव्हनिंग ही इज टू गो अँड कम. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. म्हणजे त्या पुलाच्या बाजूला, त्या मंदिराच्या बाजूला, पुलाच्या बाजूला तिकडे एक कट्टा होता. कट्टा म्हणजे काय, कठडा. त्या कठड्यावर लेखक, म्हणजे बसण्यासाठी तयार केलेली जागा, त्या कठड्यावर लेखक बसत असत, कारण त्या कठड्यावर बसण्यासाठी त्यांना खूप आवडे. एक दिवस काय घडले, मी कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. म्हणजे लेखक जेव्हा एकदा या पुलावरून चालत होते त्या कट्ट्यावर जाऊन बसले आणि तेव्हा त्यांनी काय बघितलं की त्यांच्याच बाजूला असलेल्या जागेमध्ये एक गरीब भिकारी, तो खूप अशक्त होता. अशक्त म्हणजे काय, ही वॉज व्हेरी वीक. भिकारी म्हणजे कोण, अ बेगर. एक भिकारी तिकडे बसलेला होता आणि त्यांनी काय केलं होतं, आपल्या अंगावर चिरगुटे टाकून बसणे. चिरगुटे टाकून बसणे म्हणजे काय, फाटके कपडे घालून तो बसलेला होता आणि तो कुडकुडत होता. कुडकुडत म्हणजे काय, ही वॉज व्हेरी शिवरिंग. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. म्हणजे लेखकाने जेव्हा हे पाहिले की तिकडे मंदिराच्या बाजूला एक भिक्षेकरी बसलेला आहे आणि त्याच्याकडे कपडे नाहीत पांघरायला आणि अंगावर घ्यायला कपडे नाहीत, तेव्हा लेखकाला त्याची दया आली. आणि लेखकाने दुसऱ्या दिवशी काय केलं, आपल्याकडे असलेल्या ज्या शाली आहेत, ज्या तशाच पडून आहेत, त्याच्यातील 2 शाली घेतल्या आणि त्या कट्ट्यावर लेखक गेले. तो म्हातारा होताच. म्हातारा म्हणजे काय, द ओल्ड मॅन. आणि तो तिकडे बसलेलाच होता. त्याला 2 शाली दिल्या.
त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. म्हणजे लेखकाने त्या माणसाला ह्या दोन्ही शाली दिल्या आणि ही गेव बोथ द शॉल्स टू हिम. दॅट टाईम दॅट बेगर ही स्टार्टेड स्माइलिंग, कारण त्याला आनंद झाला, कारण त्याला कोणीतरी काहीतरी चांगलं दिलं होतं आणि त्याने त्या थरथरत्या हाताने घेतल्या. थरथरत्या हाताने म्हणजे काय, ही वॉज शिवरिंग आणि इन दो शिवरिंग हँड्स ही टूक बोथ द शॉल्स आणि त्याला नमस्कार केला. नमस्कार करणे म्हणजे काय, दोन्ही हात जोडून, म्हणजे आपण जसं थँक्यू बोलतो त्याप्रमाणे त्यांनी त्याचे आभार मानले. म्हणजे या गरीब माणसाने लेखकांचे आभार मानले. कशासाठी, कारण लेखकाने त्याला 2 शाली दिल्या होत्या. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. म्हणजे त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर म्हणजे 4 to 5 days लेखकांना टाईम मिळाले नाही आणि ही डिड नॉट गेट द टाईम टू गो टू दिस टेम्पल. उसंत मिळाला नाही. उसंत मिळाला नाही म्हणजे काय, वेळ मिळाला नाही, टाईम मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो आणि आफ्टर 4-5 days अगेन ही स्टार्टेड गोईंग अँड कमिंग टू दिस टेम्पल. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. म्हणजे लेखक जेव्हा तिकडे गेले तेव्हा लेखकांना तो भिक्षेकरी परत आठवला. म्हणजे त्याला आठवण आली की इकडे एक भिक्षा मागणारा भिकारी बसत होता, त्याची त्याला आठवण झाली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच आणि ही वॉज दॅट बेगर वॉज नॉट दे वेरेवर ही इज टू सिट. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. आणि वेन द लेखक सॉ की द बेगर इज नॉट दे, आफ्टर सम टाईम ही गॉट अप फ्रॉम दिस प्लेस अँड ही स्टार्टेड मूव्हिंग फ्रॉम हिअर टू देअर. चक्कर मारणे, चक्कर मारणे म्हणजे काय, फेरफटका मारणे. म्हणजे लेखकाने तिकडे त्या पुलावरून फेरफटका मारायला सुरुवात केली. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. म्हणजे लेखक जेव्हा त्या पुलाच्या मध्यावर म्हणजे काय, मिडल ऑफ द ब्रिज, म्हणजे लेखक ज्या मध्यावर मिडल ऑफ द ब्रिज आले तेव्हा त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला म्हणजेच त्या भिकाऱ्याला तिकडे पाहिले. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. म्हणजे लगबगीने म्हणजे काय, पटापट, पटकन. लेखक लगेच त्या भिक्षा मागणाऱ्या माणसाकडे गेला. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जिने. म्हणजे लेखक जेव्हा त्या भिक्षा मागणाऱ्या माणसाकडे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो भिक्षेकरी जो होता, म्हणजेच जो बेगर जो होता, त्यांनी परत आपल्या अंगावर फाटलेल्या चिंध्या असलेले कपडे घेतले होते. म्हणजे लेखकाने ज्या शाली दिल्या होत्या त्या त्यांनी घेतल्या नव्हत्या. म्हणजेच ही डिड नॉट यूज दोज शॉल्स गिवन बाय द ऑथर. तेच कुडकुडणे, कुडकुडणे म्हणजे काय, शिवरिंग होणे. तेच दीनवाणे जिने, दीनवाणे जिने म्हणजे काय, केविलवाणे. दीनवाणे म्हणजे काय, केविलवाणे म्हणजे काय, कोणालाही त्याच्यावरती दया येईल असे त्याचे जीवन होते. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले. म्हणजे लेखक त्या भिक्षा मागणाऱ्या माणसाजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की डिड यू रेकग्नाइज मी, म्हणजे तुम्ही मला ओळखले का. त्यांनी नकारार्थी मान हलवली. म्हणजे त्या भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्याने नकारार्थी मान हलवली, म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही असं सांगून आपली मान हलवली. आणि ही शेक हिज हेड सेईंग दॅट की आय डिड नॉट रेकग्नाइज यू. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते. म्हणजे लेखकाने त्याला सांगितले, त्या भिक्षा मागणाऱ्या माणसाला सांगितले की बिफोर 5 to 4 days ago आय हॅड गिवन यू 2 शॉल्स, डिड यू रिमेंबर. म्हणजे मी तुला 4-5 दिवसा अगोदर, 5-6 दिवसा अगोदर 2 शाली दिल्या होत्या, तुला आठवते का. आठवते म्हणजे काय, डिड यू रिमेंबर. यावर म्हातारा खुल्ला. म्हणजेच हे ऐकताच तो म्हातारा माणूस खुल्ला म्हणजे काय, हसला. म्हणजे गालातल्या गालात हसणे. व पुन्हा हात जोडून म्हणाला,
म्हणजे परत त्यांनी काय केले, आपले हात जोडले आणि ही जॉईन हिज हँड. आणि त्यांनी सांगितले, हे भल्या माणसा, तू लई मोठा. म्हणजे तो भिक्षेकरी लेखकांना म्हणाला की तू कसा आहेस, भला माणूस आहेस. भला माणूस म्हणजे काय, दानशूर. तू लई मोठा आहेस म्हणजे यू आर बिग, म्हणजे मोठा आहेस तू. म्यासनी शाली दिल्या. म्यासनी म्हणजे काय, मला मला तू शाली दिल्या होत्या. पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील. म्हणजेच तो भिकारी सांगतो की तू जरी मला 2 शाली दिल्या असल्या तरीसुद्धा त्या शालीचा मला पांघरण्यासाठी काहीही उपयोग नाही. कारण म्या भिकाऱ्याला कशा शाली शोभतील, कारण माझ्या पोटाची आग ही काय आहे, लई मोठी आहे, वाईट आहे. कारण मला भूक लागलेली आहे आणि या भुकेपेक्षा मला अंगावर शाली घेणे हे जास्त महत्त्वाचे वाटले नाही. मग मी काय केलं, मी शाली इकल्या. म्हणजेच जेव्हा तुम्ही मला शाली दिल्या त्या शाली मी पांघरून बसलो नाही, तर मी काय केलं, त्या जाऊन दुसऱ्यांना विकल्या आणि त्या शालीमधून जे पैसे मिळाले त्या पैशाने मी 2-3 दिवस पोटभर जेवून घेतले. म्हणजे वॉट एव्हर शॉल्स यू हॅड गिवन मी, what I did, I sold those shawls and whatever money I got from that money I ate 2 days. पोटभर जेवलो म्हणजे काय, पोट भरून जेवलो. आमचं हे असलं बिकट जीणं. बिकट जीणं म्हणजे काय, कठीण जीणं, डिफिकल्ट लाईफ. तुझं लई उपकार आहेत बाबा. म्हणजेच तो लेखकांना सांगतो की तू माझ्यावर खूप उपकार केले आहेत. उपकार म्हणजे काय, की ज्याचे आपण फेड करू शकत नाही असं. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. म्हणजेच काय, की शालीची शोभा म्हणजे शाल ही सुंदर दिसते, परंतु सुंदर शाल अंगावर घेऊन आपल्या पोटाची खळगी आपण भरू शकत नाही. त्यासाठी आपल्याला खायची गरज असते आणि खाण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत, पैसे पाहिजेत. आणि हे पैसे असतील तरच आपल्याला अन्न विकत घेता येते. म्हणजेच भिक्षेकरी काय सांगतो की मला शाली अंगावर घेऊन ते मला सुंदर करायचं नव्हतं, माझं शरीर सुंदर करायचं नव्हतं, तर माझ्या शरीरामध्ये, माझ्या पोटामध्ये जी भुकेची आग जी लागलेली होती ती मला पूर्ण करायची होती. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे. म्हणजेच लेखक काय सांगतात की जे जे भुकेलेले आहेत आणि दोज हु आर हंग्री वी शुड ट्राय टू गिव्ह देम द फूड्स. तहानलेल्यांना पाणी द्यावे आणि ऑल दोज हु आर थर्स्टी वी शुड गिव्ह देम द वॉटर. आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे इफ वी कुड नॉट गिव्ह द फूड, इफ यू कुड नॉट गिव्ह द वॉटर, ॲटलिस्ट वी कॅन गिव्ह द अभाग्यांना सन्मानाच्या शाली. सन्मानाच्या शाली देणे म्हणजे काय, त्यांना आदराची वागणूक तरी दिली पाहिजे. म्हणजे आपण गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता आपण त्यांना मान दिला पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे. म्हणजेच कधीकधी आपण तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, अशा प्रकारचा आपण भेदभाव करत असतो. परंतु आपण असा भेदभाव न करता, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता आपण सर्व काय आहोत, एक आहोत, आपण सर्व माणसेच आहोत असं आपण मनात निश्चय करून त्याप्रमाणे गरिबांना चांगला आदर दिला पाहिजे, त्यांना त्यांचाही सन्मान केला पाहिजे. आपण नेहमी श्रीमंत माणसाचा सन्मान करत असतो किंवा जे चांगले आहेत त्यांचा सन्मान करत असतो, पण गरिबाच्या बाजूने आपण कधीच जात नाही. तर लेखक इकडे काय सांगतात की आपण गरिबांना सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यात आपल्या घरात कितीतरी वस्तू वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या असतात. कधीतरी उपयोग होईल या विचाराने आपण त्या ठेवून देतो, मात्र त्या वस्तूचा वापर काही होत नाही. या समाजात कितीतरी लोक असे आहेत ज्यांना या वस्तूची गरज असते, पण ते पैशाअभावी त्या विकत घेऊ शकत नाहीत. हा खरंच एक मोठा विरोधाभास आहे. गरजू व्यक्तींना त्यांचा योग्य तो आदर राखून या वस्तू दिल्या पाहिजेत. घरातील जुने कपडे, चादरी, खेळणी, पुस्तके, भांडी
अशा वापरात नसलेल्या वस्तू गरजूंना देणे सहज शक्य असते. प्रत्येकानेच जर थोडी थोडी माणुसकी दाखवली, आपल्याकडील या वस्तूचा असा वापर केला तर अनेक गरजूंना त्यांचा लाभ होईल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याही चेहऱ्यावर हसू खुलेल. शब्दार्थ. अभागी. अभागी म्हणजे भाग्यहीन. अध्यक्ष. अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट. अशक्त. शक्ती नसलेला. अहोरात्र म्हणजेच दिवस आणि रात्र. उपरोधिकता. उपरोधिकता म्हणजे काय? उपहासिकता. ऊब म्हणजेच उष्णता. कर्जबाजारी. कर्जबाजारी म्हणजे खूप कर्ज असलेला. खोज. खोज म्हणजे लपलेला. चिरगुटे. चिरगुटी म्हणजे चिंध्या. चिंचोळा. चिंचोळा म्हणजेच निपुणता. तट. तट म्हणजे काठ किंवा किनारा. तत्कालीन. तत्कालीन म्हणजे त्यावेळचे. दीनवाणी. दीनवाणी म्हणजेच केविलवाणी. निमित्त. निमित्त म्हणजे कारण. निकटवर्ती. निकटवर्ती म्हणजेच जवळचे. प्रवाह. प्रवाह म्हणजे पाण्याचा किंवा वायूच्या वाहनाची गती. बिकट. बिकट म्हणजे कठीण परिस्थिती. भरती. भरती म्हणजेच खूप गर्दी. भिक्षेकरी. भिक्षेकरी म्हणजे भिकारी, भिक्षुक. वर्षाव. वर्षाव म्हणजे भडीमार. शाल. शाल म्हणजे लोकरीची उंची वस्त्र. शालीनता. शालीनता म्हणजे सभ्यता. श्रीफळ. श्रीफळ म्हणजे नारळ. सन्मान. सन्मान म्हणजे आदर. सुटकेस. सुटकेस म्हणजे कपडे ठेवण्याची पेटी. क्षीण. क्षीण म्हणजे कमी. होमवर्क. Please do all the exercise from page number 8 and 9 in your Marathi notebook. प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, हा पाठ आपण शिकलेलो आहोत. ह्या पाठाच्या पाठीमागे असलेला पान क्रमांक 8 आणि 9 वरची जी कृती आहे ती कृती तुम्ही आपल्या मराठीच्या वहीमध्ये उतरून काढायची आहे. तसेच पुढच्या वेळेस आपण उपास हा पाठ शिकणार आहोत आणि तो पाठ शिकण्या अगोदर तुम्ही या पाठाचे वाचन करावे ही माझी नम्र विनंती. कारण तुम्ही जर पाठ वाचलेला असेल आणि नंतर जर एक्सप्लेनेशन बघितलं तर तुम्हाला पाठ लवकर कळेल. म्हणून कोणताही पाठ शिकण्या अगोदर तुम्ही त्याचे वाचन करावे ही माझी नम्र विनंती आहे. थँक्यू.